शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। अतिवृष्टीमुळे गणपतीत फुलांचा तुटवडा, ग्राहक चिंताग्रस्त। बाजारात फुलांचा प्रति दर किलो 160 ते 200 रुपये अपेक्षित। घरगुती सजावटीसाठी फुलांना मोठी मागणी। झेंडू, मोगऱ्याचे दर अतिवृष्टीमुळे दुप्पट। गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढताना तहसीलदारांना धक्काबुक्की। बाबुळगाव येथील प्रकार। मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध, दगडफेक करण्याचा प्रयत्न। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, 20 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल। बैलांसमोर नाचवल्या नर्तिका, ग्रामपंचायतीच्या छतावरही डान्स। शिवरे गावातील प्रकार व्हायरल, गुन्हा दाखल, प्रशासन करणार चौकशी। नुकसान सहन करण्याची सवयच लावून घ्यावी लागेल, पाशा पटेल यांचं वक्तव्य। वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद। मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। या प्रकरणी ते सरकारकडे मदतीसाठी याचना करत असताना भाजप नेते तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वादग्रस्त विधान केले। वर्षातील 365 दिवसातील 322 दिवस शेतकऱ्यांवर काही ना काही संकटे येणार आहेत, त्यामुळे आता आपल्याला असे नुकसान सहन करण्याची सवयवत लावून घ्यावी लागेल, असं ते म्हणाले। त्यांच्या या टीकेची राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटत आहेत। फलोत्पादन प्रकल्पासाठी 25 कोटींपर्यंत अनुदान, नियमावलीत बदल, 2 नव्या घटकांचा समावेश। केंद्र सरकारने फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमाच्या नियमावलीत बदल करीत 2 नव्या घटकांचा समावेश केला आहे। यामुळे समूह विकास प्रकल्पासाठी 25 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। लाडकीच्या योजनेत सोलापुरी बहिणी घुसखोरीत टॉपर, लाभार्थी शासकीय महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाई। बहिणींनो, येत्या 2029 मध्ये तुमचे सरकार, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन। देवाभाऊंना 36 लाख महिलांकडून राख्यांची भेट। राज्यातील 22 जिल्ह्यांना आजपासून येलो अलर्ट। पुणे, कोल्हापूर, सातारा, घाटमाथ्यांसह संपूर्ण विदर्भाला 27 पर्यंत येलो अलर्ट। राज्यातील कमी झालेला पाऊस पुन्हा वाढण्याचा अंदाज असून रविवारी 24 ते 27 ऑगस्ट या 4 दिवसात पुन्हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। 2 दिवसात मिळणार विद्यार्थ्यांना स्वाधारचे पैसे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 26 ऑगस्ट पर्यंत 14 कोटी जमा होणार। उर्वरित विद्यार्थ्यांना लवकरच लाभ। माळशेज परिसरात भुईमुग पिकाला उतरती कळा। जुन्नर तालुक्यात सोयाबीनची लागवड वाढली। शेतकरी आता सोयाबीनच्या लागवडीकडे वळत असल्याने जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात सोयाबीन शेतकऱ्यांचे प्रमुख पीक बनत चालले आहे। घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव महसूल मंडळातील मानेपुरी येथील दप्तर दिरंगाईचा फटका। 270 शेतकऱ्यांचे अनुदान रखडले। प्रशासनाचे दुर्लक्ष। मानेपुरी येथील शेतकरी वर्षभरापासून अतिवृष्टी अनुदान प्रतीक्षेत। नंदुरबार परिसरातील जलप्रकल्पांचे दरवाजेही बंद, पाणी अडवण्यावर भर देणार। 5 मध्यम प्रकल्पात 77% जलसाठा, निम्मे लघु प्रकल्पात 30% आत पाणी। चाळीसगाव तसेच पारोळा तालुक्यात वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त, पिकांची नासधूस। पारोळा, चाळीसगाव तालुक्यात त्रास, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी। 2 एकरावर मका पीक लावले असताना त्याला 14 ते 15 हजार रुपयांचा खर्च आलाय। केलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। विसर्ग घटला, बंधारे उघडले, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू। पंढरपूर तालुक्यात पावसाची विश्रांती, उजनीतून 45,000 क्युसेकचा विसर्ग। हवामानाचा मिळणार अचूक अंदाज, शेती कामाबाबत नियोजन सोपे होणार। जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींना मिळणार स्वयंचलित हवामान केंद्र, जागेचा अहवाल पाठवणार। पुनंद चनकापूर धरणातून विसर्ग, नदीकाठावरील गावांना इशारा। कळवण तालुक्यात पावसाचा जोर कायम, लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरले। राज्यातील विविध धरणांचा पाणीसाठा 83%, सर्वाधिक साठा कोकणात। कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात यंदा 75% पाणीसाठा जमा।
महिनाभरात केळीचा भाव 1900 वरून 800 रुपयांवर, मागणीत वाढ असतानाही व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादकांची कोंडी। व्यापाऱ्यांनी केळी भाव कमी केल्याने उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे। शासनाने केळीचा समावेश शालेय पोषण आहारात करावा आणि तातडीने केळीला 2000 रुपयांचा हमीभाव जाहीर करावा, शेतकऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। जळगाव जिल्ह्यातील 35 मंडळात पावसाचा भिजला पोळा, बरसल्या हलक्या सरी। काही महसुली मंडळात बैलपोळा ठरला कोरडा ठाक। विधवा, वृद्ध आणि दिव्यांगांची पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला। ग्रामीण विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीने केली होती वाढीची शिफारस। नाफेड NCCFच्या कांद्यासाठी तपासणीसाठी धाडी। नाशिकमध्ये गोपनीय पद्धतीने कारवाई, खरेदीदारांचे धाबे दणाणले। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून नाफेड व NCCF या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी 1.5 लाख टन कांदा खरेदी केली। मात्र खरेदी पश्चात नोंदीच्या तुलनेत उपलब्ध नसलेला साठा, खरेदी केलेल्या कांद्यामध्ये गुणवत्तेचा अभाव याबाबत शंका असल्याने केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या पथकासह भारतीय अन्न महामंडळ चे पथक जिल्ह्यात अचानक दाखल झाल्याची माहिती समोर आली। त्यामुळे बोगस काम करणाऱ्या संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत। आले दरात 7000 रुपयांपर्यंतची सुधारणा। जुन्या मालात प्रति गाडीला 24 ते 25,000 तर नव्या आल्याला 5,500 ते 7,000 रुपयांचा दर मिळतोय। गणेशोत्सवात आले दर किमान स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। कांदा अनुदान योजना 7/12 वर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना 28 कोटींचे अनुदान। राज्य सरकारने 2022-23च्या कांदा अनुदान योजनेअंतर्गत छाननीनंतर 14,661 शेतकऱ्यांना पात्र ठरवले असून त्यांना 28 कोटी 32 लाख रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे। प्रति क्विंटल 350 रुपये दराने जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल। गाई म्हशींसाठी गोठा बांधण्यात 2.31 लाखांपर्यंत अनुदान। जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना। गाई म्हशींसाठी योग्य व सुरक्षित गोठा उभारण्यासाठी राज्य सरकारची गाय गोठा योजना शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत देते। या योजनेमुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।